आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अक्षय येणार म्हटल्यावर इतका आनंद झालाय ना मला. अगं तुलसी, झाली का तयारी? हो. औक्षणाचं ताट तयार आहे ना? आज ना कुणीतरी सेलिब्रिटी आपल्या घरी येतोय असा फील येतोय मला. अहो, आपला अक्षय सेलिब्रिटी पेक्षा कमी आहे का? बरं, त्याला फोन केला होतास का? म्हणजे आता कुठपर्यंत पोहोचलाय तो? केला होता फोन, एअरपोर्टहून निघालाय, येईलच. घ्या 100 वर्ष आयुष्य. वेलकम बॅक. मिस्ड यू ब्रो. मिस्ड यू टू. चला बाजूला वा, औक्षण करू दे मला. कसा आहेस बाळा? मी ठीक आहे आजी, तू कशी आहेस? मी बरी आहे. घे ग. औक्षवंत हो. कसा झाला तुझा प्रवास? प्रवास व्यवस्थित झालाय आजी. अक्षय कसा आहेस बेटा? आय एम फाईन मम्मा. गुड. अक्षय कसा आहेस? बरं झालं बाबा तू आलास. अरे तू नव्हता ना इथे, त्यावेळी काय काय झालं माहितीये का? अरे संजय, काय आत्ता आलाय ना तो, नंतर गप्पा मार. तू काय घेणार? चहा, कॉफी, ज्यूस सांगते. तुलसी, अगं ज्यूस काय मागवतेस? त्याला आधी फ्रेश तर होऊ दे. मी त्याच्यासाठी खरवस केलाय, तुला आवडतो ना? मम्मा ऍक्च्युली आजी म्हणाली ना फ्रेश हो म्हणून. आम्ही आता ऑफिसला चाललोय, तिथेच भेटू आणि बोलू. ओके मम्मा. यशोधरा आता चालेल लगेच ऑफिसला? हा मम्मा, आजचा दिवस विश्रांती घेऊ दे त्याला. हा बेटा, म्हणजे त्यालाच ऑफिसला यायचं असेल तर, राईट अक्षय? ऑफकोर्स मम्मा. हो, पण आजचा एक दिवस त्याला आराम करू दे ना. एक दिवस? अरे एका मिनिटाने सुद्धा व्यवसायात फरक पडतो अरविंद. बट ऑफकोर्स ही गोष्ट एखाद्या बिझनेसमॅनलाच कळू शकते. सो इट्स ओके डॅड. मला तसंही ममांशी काहीतरी महत्वाचं बोलायचं. अबाउट द US डील. या US ट्रिप, बिझनेस. सो ग्रेट. फ्रेश हो, काहीतरी खा आणि ऑफिसमध्ये भेटू, राईट? संजय. हा आलो मॅडम. जा. येतो. ये तू फ्रेश होऊन. मम्मा. अक्षय ये ना बेटा, बस. तुझीच वाट पाहत होतो आम्ही. मम्मा, श्रावणी कुठे आहे? आम्हाला माहिती आहे श्रावणीबद्दल तुझ्या मनात खूप प्रश्न असणार. कशी आहे, कुठे आहे, भेटायचंही असेल तिला. पण काय मम्मा? मम्मा, मला श्रावणीला भेटायचंय. तिचा फोनही लागत नाहीये. प्रवासात मी अस्वस्थ होतो मम्मा. मला 1 मिनिट झोप लागत नाही मम्मा आजकाल. मला काळजी वाटते मम्मा तिची. तुम्ही म्हणालात त्यामुळे मी US ला गेलो ना. प्लीज मम्मा, प्लीज मला आता भेटू द्या. मम्मा, काय झालं? तुमचा चेहरा असा, काही लपवताय का माझ्यापासून? अक्षय, आम्ही आता जे काही सांगणार आहोत ना ते तू शांतपणे ऐकून घे. खरंच सांगतोय, आम्ही ते कळल्यापासून आम्ही स्वतःला कसं सांभाळतोय आमचं आम्हाला माहिती. तुला कसं सांगायचं खरं तर हेच कळत नाहीये. काय झालंय मम्मा? माझी श्रावणी. मम्मा, मम्मा काही झालंय का तिला? मम्मा प्लीज बोला ना. अक्षय, हे बघ, काही झालं ना तरी आम्ही तुझ्या बरोबर आहोत. आम्ही आता तुला जे काही सांगणार आहे मन घट्ट करून ऐक बेटा.
मामा प्लीज काय तुम्ही सांगा मला काय झालंय. अक्षय मामा मामा काय सांगायचंय तुम्हाला, काय सांगायचंय. अक्षय श्रावणी आणि तिच्या कुटुंबाचा ऍक्सिडेंट झाला. आय एम सॉरी बेटा, पण आम्ही त्यांना वाचवू नाही शकलो. नाही मामा, असं शक्यच नाही. श्रावणी मला असं सोडून जाऊच शकत नाही मामा. खोटं बोलताय ना मामा तुम्ही, खोटं बोलताय ना तुम्ही, गंमत करताय ना माझी. नाही बेटा, तुम्ही आणि श्रावणीने प्लॅन केलाय, तुम्ही मला सरप्राईज देणार आहे राईट. नाही बेटा, ती नाही येणार आहे. ती येऊच शकत नाही, कारण ती या जगातच नाहीये बेटा. तू विश्वास ठेव, आमच्या बोलण्यावर विश्वास ठेव. तू एक मिनिट, हे बघ पेपरमध्ये छापून आलंय त्यांचं नाव आहे. हे बघ लिहून आलेलं आहे, शी इज नो मोर. आपली श्रावणी आता नाही आहे, ती आपल्याला सोडून गेली आहे. नाही मामा, नाही नाही, माझा यावर विश्वासच नाहीये. श्रावणी मला असं सोडून नाही जाऊ शकत मामा. मी तिला फोन करतो, ती येईल. कोणाला फोन करतोयस तू? हे बघ अक्षय, आम्हाला कळतंय यू आर शॉक. आम्हाला तुला किती त्रास होतोय ते कळतंय, पण आमच्या बोलण्यावर विश्वास ठेव. आम्ही खोटं बोलत नाही आहोत, आम्ही तुझी गंमत करत नाही आहोत. ही पेपरमध्ये बातमी, तू नीट वाच. त्यांच्या कुटुंबाचं नाव आहे, कोणी वाचलेलं नाही बेटा. बेटा बेटा, आपली श्रावणी या जगात नाही आहे. शी इज नो मोर. ती आपल्याला सोडून गेली. नाही बाबा, नाही. माझा ह्याच्यावर विश्वास नाही, हे शक्य नाही. ती माझी वाट बघत असेल. मी तिला भेटायला जातो, ती घरीच असेल तिच्या, मी भेटून येतो तिला. तू कुठे निघालायस? माझ्या श्रावणीला भेटायला चाललोय मामा. तू कुठे भेटणार आहेस तिला? कुठे भेटणार? ना जी मुलगी या जगातच नाहीये, तिला कुठे भेटणार तू? मामा ती आहे, तिच्या घरी आहे, ती माझी वाट बघते, मला जाऊ देत नाही. नाही अक्षय, ती घरी नाही आहे. ती कुठे नाहीये बेटा, ती नाही आहे. मामा मला तुमच्या बोलण्यावर विश्वास नाहीये. अक्षय, जोवर मी तिला पाहत नाही ना तोवर प्लीज मामा लेट मी गो. अक्षय ऐक ना माझा. अक्षय ऐक. अरे कुठे चाललायस अक्षय? अरे स्ट्रेस्ड वाटतोय, चेहऱ्यावर जेटलॅग दिसतोय, म्हणून म्हटलं कुठे चाललायस? अरे काय लक्ष कुठे तुझं? काही प्रॉब्लेम झालाय का? कुठे चाललाय सांग. श्रेयस मला जरा एक काम आहे, मी जाऊन येतो, तुला डिटेल्स नंतर सांगेन. ओके ऐक ऐक ऐक, तू जिथे चाललायस तिथे मी तुझ्या बरोबर येतोय. मी अशा अवस्थेत तुला एकट्याला जाऊ देणार नाही. नाही नको, मी जाऊन येतो. मी येतोय तुझ्या बरोबर, फायनल आहे. अरे चल, उशीर होतोय ना. मामा मला तुमच्या बोलण्यावर विश्वास नाहीये. जोवर मी तिला पाहत नाही ना तोवर प्लीज मामा लेट मी गो. अक्षय, वेल, आमचाच मुलगा आहेस तू. खात्री केल्याशिवाय विश्वास कसा ठेवणार? फाईन, खात्री करून घे आणि मग विश्वास ठेव. डन. पण आमच्यावर विश्वास तर ठेवावाच लागणार अक्षय. असं कसं शक्य आहे? असं सगळे एकत्र अचानक कुठे जाऊ शकतात? आणि फोनही लागत नाहीये. ठीक आहे, थांब, तू पॅनिक होऊ नकोस. आपण आजूबाजूच्या कोणाला तरी विचारूया, कदाचित तिकडेच गेले असतील कुठेतरी. हा मॅडम, एक्सक्यूज मी. मॅडम, ते इथे मनोहर देसाई राहतात, ते कुठे बाहेर गेलेत का? तुम्ही त्यांना भेटायला आलेत का? हो, जरा पर्सनल काम होतं त्यांच्याकडे. तुम्हाला माहिती आहे का कुठे गेलेत? आता त्यांना भेटता येणार नाही. का? काय झालं काय माहिती, पण ते अचानक सगळे घरदार सोडून निघाले आणि वाटेत त्यांचा मोठा ऍक्सिडेंट झाला. व्हॉट? त्यांची गाडी ना दरीत कोसळली
फार वाईट झालं हो. फार चांगले लोक होते. पेपरात पण बातमी आली होती, तुम्ही वाचली नाही का? नाही. तुम्ही सांगितलं नाही तुम्ही इथे का आलात? नाही म्हणजे आधी तुम्हाला इथे बघितलं नाही ना? कोणी नातेवाईक आहे का तुम्ही त्यांचे? हो हो, थँक्यू. अक्षय अक्षय काय करतोय यार? अक्षय सावर स्वतःला. अरे काय करतोय यार? अक्षय प्लीज सावर स्वतःला. असं नको करू यार. संपलं श्रेयस, सगळं संपलंय. मी श्रावणीला शेवटचं एकदा भेटूही शकलो नाही रे. अक्षय प्लीज स्वतःला सावर. देवा देवा का गेलास? माझ्या श्रावणीला माझ्यापासून प्लीज यार प्लीज. तुला माहिती श्रेयस, किती स्वप्न रंगवली होती आम्ही. मी चुकलो रे, मी चुकलो. मी US ला जायला नको होत. मी चुकलो. अक्षय असं करू नकोस प्लीज. श्रेयस, श्रावणी माझं जग होती आणि जर श्रावणी या जगात नसेल तर मी पण काय करू या जगात राहून? अरे काय बोलतोयस तू? काय बोलतोयस यार हे असं? श्रेयस, अरे तू काका होणार होतास. मी बाबा होणार होतो. माझं प्रेम, माझं बाळ सगळं हरपून बसलोय मी. श्रावणी प्लीज, कुठे आहे तू? प्लीज परत, प्लीज. आय एम सो सॉरी अक्षय. अरे मी तुला एवढ्या वेळा विचारलं की तू काही प्रॉब्लेम मध्ये आहेस का, तुला कसला त्रास होतोय का? मी विचारलं, बाबांनी विचारलं, तू आमच्याकडे कोणाकडेच व्यक्त नाही झालास यार. का शेअर नाही केलास आमच्याशी कोणाशी? पण स्वतःचा लाईफ, आपला बिझनेस यात डोकं घालून बसलो. तुला काय त्रास होतोय, कशामुळे त्रास होतोय याच्या खोलात शिरण्याचा प्रयत्नच नाही केला मी. आय एम सो सॉरी अक्षय. आता काय करणार? तुझं काय करणार मी? श्रेयस, काय करायचं मी? मी 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 तिला पाहू शकत नाहीये, त्याची बोलू शकत नाहीये. ती गेलीये श्रेयस, ती गेलीये. शांत. हे बघ माझा ऐक. ऐक अक्षय, ऐक हे बघ माझा ऐक. ज्या व्यक्तीवर आपलं मनापासून प्रेम असतं की नाही, कधीच आपल्याला सोडून जात नाही. अरे ती कायम आपल्या सोबत असते. हे बघ तुला या अवस्थेत जर श्रावणीने बघितलं तर तिला किती त्रास होईल सांग मला. तिच्यासाठी सावर स्वतःला. स्वतःला काय करू? कसं सावरू? हे बघ काय करू? जे आपलं असतं ना, ते आपल्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. अरे जी व्यक्ती तुझ्या मनात आहे तिला तू बाहेर कशाला शोधतोस? जे आपलं असतं ते फिरून पुन्हा आपल्याकडे येतच. तू रड, तू मोकळा हो. तू माझ्या कांद्यावर डोकं ठेवून रड. तू मोकळा हो. हे बघ, या सगळ्यात तू एकटा नाही आहेस. आम्ही सगळे तुझ्या बरोबर आहोत. मी आहे, बाबा आहेत, आजी आहे, मम्मा आहेत. आम्ही सगळे तुझ्या बरोबर आहोत रे बाबा. आम्ही सगळे तुझ्या बरोबर आहोत. अजिबात काळजी करू नकोस. श्रेयस, तू काय करू शकतोस? तू 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 नेहमी प्रॉब्लेमचं सोल्युशन्स काढतो ना. हा प्लीज तू श्रावणीला शोधशील माझ्यासाठी. प्लीज तू श्रावणीला शोध. तूच श्रावणीला शोधू शकतोस. प्लीज.
नो 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 आय थिंक आपल्याला हे प्रेझेंटेशन पुन्हा रिव्हिजिट करावं लागणार आहे अँड आय फील की आपण यावर नंतर मीटिंग घेऊया. काइंडली लीव्ह. श्रेयस हे बघ आमचं ऐकून घे प्लीज. आम्ही मम्मा अक्षयने त्याच्या रिलेशनशिप बद्दल सगळं सांगितलंय मला. मम्मा मला सोड. आमचं बाळ श्रावणी आता या जगात नाही. मम्मा तुम्ही आमच्या लग्नाला तयार होतो. हे सगळं काय झालं? अक्षय अक्षय सांभाळ स्वतःला. सॉरी मम्मा, तुम्ही मला प्रॉमिस केलेलं ना, तुम्ही श्रावणीची जबाबदारी घेणार होतात ना, काळजी घेणार होतात. मम्मा मग असं काय झालं की ती हे शहर सोडून जायला निघाली होती? मम्मा मग असं काय झालं की ती हे शहर सोडून जायला निघाली होती? आणि तुम्ही तिला थांबवलं का नाही? तिला अडवलं का नाही? मम्मा मम्मा सांगा ना. मम्मा बोला ना. मम्मा मम्मा बोला ना प्लीज. काहीतरी सांगा मला. मम्मा मम्मा काय होतंय? मम्मा 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 काय होतंय? मम्मा श्रेयस पाड्या तू ये. बसो इथे. मम्मा सावकाश सावकाश. बसा बसा. तू डॉक्टरांना फोन कर. मामा 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 पाणी. हॅलो. हा सर मला चक्कर आली अचानक. तुम्ही या ना जरा घरी. मॅडम आता बरं वाटतंय ना? कशाला एवढं टेन्शन घेतो मॅडम तुम्ही? पण अचानक काय झालं? ऑफिस मध्ये काही नाही ना, काहीच माहित नाही. अचानकच. अहो साहेब कामाचं टेन्शन किती करतात सगळ्यांसाठी. स्वतःच सगळ्यांचा विचार करतात. स्वतःच कामाचं टेन्शन घेतात आणि कुणाला काही न सांगता मनात दाबून ठेवतात. मग त्रास तर होणारच ना मॅडमला. अरे पण एवढं कसलं काम? हा स्वतःची तब्येत नको का सांभाळायला? नाही मामा नाही. आता ना खूप झालं. मी तुमचं सगळं ऐकतो की नाही. मग आता तुम्ही फक्त माझं ऐकायचं. हा काहीही न बोलता माझं ऐकायचं. श्रेयस मम्मा तुम्ही ऑफिसमध्ये वर्किंग आवर्स ठरवून घ्या आणि तेवढाच वेळ काम करा. माझं लक्ष असणार आहे तुमच्यावर. श्रेयस एवढं काही नाही बेटा. मम्मा प्लीज प्लीज. पण हा नक्की ऑफिसच्या कामाचा स्ट्रेस आहे ना, या आणखी काही? ऍब्सोल्युटली डॅड. दुसरं काय असणार आहे? नाही तसं असेल तर श्रेयस बोलतोय ते बरोबर आहे. मला वाटतं यशोधरा तू तर आराम कर. ते ऑफिस मीटिंग जे काय आहे ते आम्ही सगळं मॅनेज करू. तेवढा तरी विश्वास आहे ना आमच्यावर? अरविंद हे बघ. नाही मामा
डॅड बोलतायत ते बरोबर आहे. तुम्ही आता फक्त आराम करा, आम्ही सगळं बघू कामाचं वगैरे. अरे श्रेयस, नुसत्या आरामाने काय होईल? डॉक्टर काय म्हणाले तर आपण ऐकलं ना. मॅडमला त्रास होईल, टेन्शन येईल असं वागायचं बोलायचं नाही. ते काय मॅडमचं मन जरा नाजूक आहे. संजय प्लीज, हे बघा आम्हाला काही होत नाही. आम्ही काय करतायत? मम्मा मम्मा काय होतंय तुला? मम्मा मम्मा प्लीज तुम्ही उठू नका. प्लीज शांतपणे पडून राहा आणि आता एकही शब्द बोलायचा नाही. मम्मा तुम्हाला लवकरात लवकर बरं व्हायचंय ना. सो प्लीज तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या, आराम करा मम्मा. मी आलोय ना मम्मा, आता मी आहे. मी तुमची काळजी घे. एक्सक्यूज मी मम्मा. अक्षय, श्रेयस, हा एवढा काय इमोशनल झालाय? असं काही घडलंय का जे मला माहित नाही? काय विचारतोय मी? नाही नाही, तसं काही नाही. तो ममाना क्लोज आहे ना खूप. ममाना अशा अवस्थेत बघून हळवा झाला असेल. तुम्ही नका काळजी करू, मी आहे इकडे. तुम्ही विश्रांती घ्या. आजी जा, तू पण विश्रांती घे, मी आहे इथे. हो, आई जातो, आम्ही ठीक आहोत. काळजी घ्या. बघते. हो, तू विश्रांती घे, जा. तुम्हाला काहीही लागलं तर मला हाक मारा, मी आहे इथेच. अक्षयशी बोलतो जरा. हो हो. मॅडम सगळे गेले, ऑल क्लिअर. मॅडम काय झालं? नथिंग. लीव. हा? लीव. हा. अक्षय, श्रेयस मला थोडा वेळ एकटं राहू दे प्लीज. जा. आता या क्षणी मी तुला एकट्याला राहू देणार नाही. तुला सांगितलेलं कळत नाही का? प्लीज लीव मी अलोन. आय एम सॉरी अक्षय, पण आता मी जाणार नाही. श्रेयस मी हात जोडतो तुझ्या समोर, प्लीज लीव मी अलोन. अक्षय, या सगळ्याचा तू स्वतःला किती त्रास करून घेणार आहेस हे मला माहिती आहे. अरे लहानपणी मम्मा साधं मला रागवल्या तरी तू अपसेट व्हायचास. छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करायची सवय आहे तुला. मग आता हे इतकं मोठं वादळ आलंय तुझ्या आयुष्यात आणि वादळ ज्यात मी संपलो. अक्षय, तुला रडावंसं वाटत असेल, तुला
फ्रस्ट्रेशन काढावंसं वाटत असेल, तुला माझ्यावर राग काढावासा वाटत असेल तर तू काढ, मी तुला अडवणार नाही. पण प्लीज मला जायला सांगू नकोस. नाही श्रेयस, मला आता कुणाशी काही बोलायचं नाहीये. जिच्या समोर आपलं सगळं दुःख सांगून मोकळं व्हावं अशी व्यक्ती तू गमावून बसलास. त्याचं दुःख काय आहे हे मी समजू शकतो असं मी नाही म्हणलं, पण ऍटलिस्ट या फेज मध्ये मी तुझ्या बरोबर तरी थांबूच शकतो ना. माझ्यामुळे कोणाला अजून काय त्रास होणार आहे कोणास ठाऊक. श्रावणी, माझं बाळ, मी सगळं गमावणार आहे. आणि आता मम्मांची तब्येत माझ्यामुळेच बिघडली. या सगळ्याला मी जबाबदार. हे सगळं माझ्यामुळे होतं. अक्षय, जे घडायचंय ते घडतच. आपल्या हातात काही असतं का? आणि मम्मांचं म्हणत असेल तर अरे बरं वाटेल त्यांना. नाही श्रेयस, मला मम्माची अशी अवस्था भगवत नाहीये रे. किती त्रास होतोय त्यांना, आणि माझ्यामुळे मम्मांना झालेला त्रास मला आवडणार. माझं खूप प्रेम आहे मम्मावर, पण माझं श्रावणीवरही खूप प्रेम होतं. मम्मांनी मला प्रॉमिस केलं होतं, मम्मा श्रावणीची आणि माझ्या बाळाची जबाबदारी घेणार होत्या. असं काय घडलं की श्रावणी हे शहर सोडून जायला निघाली, आणि मम्माने तिला अडवलं का नाही? आणि आता श्रावणी या जगात नाही. माझा या सगळ्यांवर विश्वासच बसत नाहीये. मम्मा खोटं काय बोलतील अक्षय? खरं काय खोटं काय मला काहीच कळत नाहीये. हे बघ अक्षय, ज्या गोष्टी आपल्या डोळ्यासमोर घडत नाहीत ना, त्या गोष्टींबद्दल आपण उगाच तर्क करत राहतो. असं घडलं असेल का, असं झालं असेल का, असंच घडलं असेल ना का नसेल घडलं. पण हा सगळा विचार करून करून त्याचा त्रास फक्त तुला होणार आहे. अक्षय, या सगळ्यात स्वतःला ब्लेम करू नकोस. तुझी काहीच चूक नाही आहे. आणि आय वुड सजेस्ट, हे खरं खोटं करण्याच्या भानगडीत पडू नकोस, कारण त्याने साध्य काहीच होणार नाहीये. त्रास फक्त तुला होणार आहे त्याचा. असं कसं म्हणतोयस तू? अक्षय, तुला मूव्ह ऑन व्हायचं असेल तर काही गोष्टी लेट गो कराव्या लागतील. काही गोष्टी नशिबावर सोडाव्या लागतात. खास करून अशा गोष्टी ज्याचा त्रास आपल्याला आणि आपल्या जवळच्या माणसांना होणार आहे. पण श्रेयस, माझं बाळ, माझी श्रावणी. अक्षय, जे झालं ते खूप वाईट झालं. असं व्हायला नको होतं. पण अरे, जाणारी व्यक्ती निघून गेली म्हणून आपण आपलं आयुष्य जगायचं सोडून देणार आहोत का? तुला तुझं फ्युचर आहे. तुला तुझं आयुष्य छान जगायचंय. स्वतःसाठी नाही तर आपल्या फॅमिलीसाठी, ममांसाठी. ममा आजारी असताना त्यांना त्रास होईल असं काही करायला नको. तूच आता म्हणालास ना की तुला त्यांना त्रास होईल असं काही करायचं नाहीये म्हणून. मी आहे इथे. तुला व्यक्त व्हावंसं वाटलं, काही बोलावंसं वाटलं तर माझ्याशी बोल. मी इथेच आहे. आता तुला एकट्याला थांबायचं आहे ना, तू थांब. तुला हवा तेवढा वेळ घे. मी आहे इथेच. मी कसंबसं बोललोय खरं याच्याशी, पण एवढ्या मोठ्या दुःखातून असं सहजासहजी बाहेर येणं शक्य नाही. अक्षयची अवस्था बघून असं वाटतं की काहीतरी चमत्कार व्हावा आणि श्रावणी पुन्हा जिवंत होऊन त्याच्या आयुष्यात यावी. बट आय नो हे शक्य नाही.
मला प्रश्न पडलाय, यशोधरा तब्येतीच्या बाबतीत इतकी निष्काळजी? कसं शक्य आहे हे? आई मला काय वाटतंय खरं सांगू का? अशी परवानगी मागायला मी काय यशोधरा आहे का? तसं नाही, पण तिच्या आजारपणाबद्दल शंका वाटते ना जावई बापू? हो. मलाही. म्हणजे तिची सगळी सोंगढोंग माहिती आहेत रे मला. आई आहे मी तिची. यशोधराने आपला हट्ट पूर्ण करण्यासाठी इतकी कटकारस्थानं केलीत ना की तिच्या प्रत्येक कृतीवर संशयच येतो मला. माझा तर तिळमात्र विश्वास नाहीये तिच्यावर. पण मला भीती वाटते रे. कसली? लांडगा आला रे आल्यासारखं व्हायला नकोय तिच्या बाबतीत. नाही आई, तसं काही नाहीये. यशोधराचं ना बीपी कदाचित वाढलं असेल आणि काही दिवस बघतोय मी ती खूप अस्वस्थ आहे. काल परवा ऑफिसमध्ये मीटिंग चालू असताना मीटिंग मध्ये चक्क तिचं लक्षच नव्हतं. पण मला एक खटकतंय की एवढ्या दिवसांनी अक्षय घरी आलाय आणि यशोधरा अचानक आजारी पडली. हे म्हणजे मला हे सगळं जरा विचित्र वाटतंय. हो रे. म्हणजे बिचारा अक्षय परत आलाय आणि त्याचा सगळ्यात जास्त जीव त्याच्या आईवर आहे. त्या सगळ्यांचा एकमेकांशी काही संबंध नसला म्हणजे झालं. नाहीतर एक दिवस आपलाच भूतकाळ परत येऊन आपल्यालाच जाब विचारेल, खास करून यशोधरेला. खरंय. रक्त आहे त्याच्यावर. नॅपकिनवर रक्त आहे. काय रक्त रक्तच आहे ते, रक्त. अरे सॉरी मॅडम, रक्त नाहीये, कसला तरी लाल डाग आहे. तुलसी ताई, मॅडमला अशी कामं केलेली चालत नाही, माहिती नाही का तुम्हाला? चला जा बरं, ती नॅपकिन फेकून द्या. सॉरी मॅडम. मॅडम शांत व्हा तुम्ही, शांत व्हा. काय इतकं गिल्टी वाटतंय आम्हाला? काय इतकं पॅनिक करतोय आम्ही? गिल्टी? अहो मॅडम, कसलं गिल्ट? हे बघा मॅडम, तुम्हीच म्हणाला होतात ना की अशा गरीब लोकांना जगायचा काहीही अधिकार नसला पाहिजे. मग आणि अशी गरीब लोक जगून तरी काय करणार आहेत? नाही. आणि मॅडम, ती लोक मेली ना, ती फक्त त्यांच्या कर्माने मेली. आणि अशा फाटक्या लोकांशी आपला काहीही संबंध नाही, असं तुम्हीच म्हणाला होतात की नाही? मग हो मॅडम, आता हे सगळं डोक्यातून काढून टाका आणि अक्षय आणि शनायाचं लग्नाचा बारूड टाका. अहो याचसाठी केला होता आपण 8 तास. नाही संजय, अक्षयच्या लग्नाची इतकी घाई करून नाही चालणार आहे. श्रावणी या जगात नाहीये या विचाराने पूर्णपणे खचलाय तो. स्टिल इन ट्रॉमा. आपल्याला त्याला थोडा वेळ द्यावाच लागणार आहे. इट्स ऑल अबाउट टायमिंग. सगळा खेळ वेळेचाच आहे. ठीक आहे, तुम्ही शांत व्हा. आपण या ना, सायू इथेच बसले. तू घ्या मामा, थोडं खाऊन घ्या. श्रेयस, नाही, नकोय.
अहो मम्मा, असं करून कसं चालेल? उपाशी राहून रिकवर होणार आहात का तुम्ही लवकर? थोडंसं खाऊन घ्या. नाही रे, इच्छा नाहीये, प्लीज. अरे बाबा तूच सांग आता त्यांना काहीतरी. काही खायला नकोच म्हणतायत, औषधं घ्यायची आहेत, निदान ज्यूस तरी प्यायला हवा ना. मम्मा, तुम्ही नाही खाल्लं ना तर मी पण नाही खाणार. मी पण काय खाणार नाही. श्रेयस, कम ऑन, प्लीज डोंट डू दिस. ओके फाईन, आम्ही ज्यूस पिऊ, पण आणखीन दुसरा कसलाही आग्रह करायचा नाही. तुम्ही बॉईज ना खूप हट्टी झालात. यू हॅव दिस. थँक्यू मम्मा. गुड इव्हनिंग यश. अरे मोनिशा आंटी, ह्या दोघी आत्ता इथे. वेलकम. मोनिशा, व्हाट अ प्लेझंट सरप्राईज. हाय यश. हाय अंकल. हाय आजी. हे यश, व्हॉट्स रॉंग विथ यू? तू एवढी डाऊन का दिसतेस? नाही, मम्मांची जरा तब्येत ठीक नाहीये. बीपी शूट झालं होतं. ओह, आय एम सो सॉरी यश. ऍटलीस्ट यू शुड इन्फॉर्म मी ना. अगं नाही, एवढं काही नाही. एनिवेज, आता कसं वाटतंय? मच बेटर, मच. हाय अक्षय, हाऊ आर यू? आणि काय रे, तू तर मला विसरलासच. तुला माहितीये का मी तुला किती मिस केलं ते? शनू बेबी, अक्षयने पण तुला खूप मिस केलं असेल, बट तो सांगायला लाजत असेल. हो ना अक्षय? मोनिशा, शना, आपण आमच्या रूम मध्ये जाऊया, तिथे बसून गप्पा मारू. आय एम सो सॉरी यश, पण ह्यावेळेस मी तुला नाही अक्षयला खास करून भेटायला आलीये आणि अक्षयशीच बोलणार आहे. अक्षय, कम ऑन. तो अक्षय, आम्हाला माहितीये तू तुझ्या बिझनेस मध्ये खूप बिझी असतोस, पण याचा अर्थ असा नाही ना की फॅमिलीला इग्नोर करायचं. तुझ्या वुड बी फादर इन लॉ कडून फॅमिली आणि बिझनेस कसं मॅनेज करायचं हे शिकून घे. आंटी, हे काय बोलतायत तुम्ही? अरे असं काय करतोयस? तुझ्या होणाऱ्या बायकोला पण विसरलास? असं कसं चालेल? शनू बेबी किती अपसेट होती माहितीये तुला? तुझा एक फोन पण नाही आला, मेसेज पण नाही आला. होणाऱ्या लाईफ पार्टनरशी असं वागायचं नसतं बरं का. लाईफ पार्टनर, फॅमिली. मम्मा, तुम्ही यांना अजून काही सांगितलं नाहीये का? आम्ही ना, हो नाही नाही यश मला बोलली, पण ती स्पष्ट बोलली नाही. जास्त डिटेलमध्ये तिने नाही सांगितलं. ती नेहमी असंच म्हणत होती की आपण प्रत्यक्ष भेटू मग बोलू, आणि म्हणून तर आम्ही ही सरप्राईज व्हिजिट प्लॅन केली ना. आणि तसंही तू आलायस तर मग आपण लग्नाची बोलणी पण करूयात. म्हणजे तयारी करायला बरं नाही का? मोनिशा, अगं एवढी घाई कशाला करतेस? वी हॅव टाइम. हे सगळं काय चाललंय? कोणाचं लग्न?
म्हणजे यश काय चाललंय? हा मी सांगतो काय चाललंय. मला तुमच्या मुलीशी लग्न करायचं नाहीये. मिळालं उत्तर? अक्षय, व्हॉट द हेल? मोनिशा, यश हा असं का बोलतोय? अक्षयला लग्न करायचं नाही. दिस इज व्हेरी शॉकिंग. ऍटलीस्ट यू. तुम्ही मला का विचारताय सारखं सारखं? विषय माझ्या आणि शनायाच्या लग्नाचा आहे. मी म्हणालो ना, मी हे लग्न करणार नाहीये. तुम्ही जाऊ शकता. अक्षय, अक्षय, मम्मा एक मिनिट. हा काय ड्रामा चालू आहे? तू लग्नाला नाही म्हणतोयस आणि इथे तुझी मम्मा सतत कॉल करून तुझ्या आणि शनयाच्या लग्नाबद्दल डिस्कस करत असते. आणि तुम्ही असे चेंज व्हाल असं मला वाटलं सुद्धा नव्हतं. नक्की मी कोणाचं खरं मानायचं आहे? मोनिशा, जस्ट काम डाऊन. हे बघ, आम्ही आहोत ना, आम्हाला 2 मिनिटं दे, आम्ही सगळं एक्सप्लेन करतो. नो वे. आम्ही डाऊन मार्केट लोअर क्लास नाहीये आणि कोणी मिळत नाही म्हणून अक्षयच्या मागे मागे करतोय असं नाहीये. नो नो, माझ्या शनया बेबीसाठी एकापेक्षा एक चांगली स्थळं येत आहेत आणि तुमच्यापेक्षा 1000 पटीने श्रीमंत. ऑफकोर्स. पण तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस आणि मी तुला शब्द दिला म्हणून फक्त मी या लग्नासाठी होकार दिला. पण तुझा मुलगा जर अशा पद्धतीने आमचा इन्सल्ट करणार असेल तर माझ्या शनू बेबीचं लग्न मी ह्याच्याशी होऊ देणार नाही. लेट्स गो शनू बेबी. आंटी, मोनिशा, आंटी असं, आंटी आंटी प्लीज प्लीज तुम्ही असं तडकाफडकी निघून जाऊ नका. आपण बसून बोलूया ना. काहीतरी मिसकम्युनिकेशन झालंय. मम्मांची तब्येत ठीक नाहीये. आपण काहीतरी बोलून मार्ग काढूया ना यावर. प्लीज तुम्ही जाऊ नका, आपण बोलूया ना.